आमचा आजा म्हणायचा पापी माणसाची देव
तर नाही. होय महाराज, आम्ही दरवर्षीला येतो पंढरपूरला. पांडुरंग पांडुरंग. मग कसं काय चाललंय? ठीक ना? पांडुरंगाच्या कृपेनं सगळं काही ठीक चाललंय, परंतु आज या विठ्ठल मंदिरात घडले ते काही ठीक नाही. म्हणजे समजलं नाही. अहो महाराज, अघटितच घडले. होय महाराज, विपरीतच घडले बघा. अहो शास्त्री बुवा, विठ्ठलाच्या या मंदिरात आपण असे कसे बोलता? इथं आणि अघटित? हो महाराज, अहो खोटं कशाला बोलणार आम्ही? अहो असं घडलं तरी का? अहो नामदेव महाराज, अहो एवढ्या लांबून आम्ही वारीला आलो, पण इथं तर पांडुरंगाचं दर्शनच झालं. म्हणजे समजलं नाही. अहो नामदेव महाराज, आम्ही सारे भक्त मंडळी या विठ्ठल मूर्ती समोर दर्शनाला गेलो आणि नतमस्तक झालो, परंतु विठ्ठल मूर्ती एकाएकी गायब झाल्याने पाहिजे. नाही शास्त्री बुवा, आजवर असे कधी घडले नाही. विठ्ठलाच्या दारात भक्त आले आणि त्यांना विठ्ठल दर्शन घडले असे कधी झाले नाही. परंतु आम्हाला तो अनुभव आज आला आहे, हे मात्र खरे. असे निराश होऊ नका. पाहू नेमका काय प्रकार घडला तो. होय महाराज, तुम्ही काय प्रकार घडलाय तो? नामदेव महाराज, तुमची महती तो, आपला अधिकार आहे तो. आपल्याशी पांडुरंग प्रत्यक्ष बोलतो, आपल्या कीर्तनात पांडुरंग नाचतो, आपल्या हाती गीत पांडुरंग खातो, असं ऐकलं आहे आम्ही आलो. तेव्हा आम्हाला ते मोकळ्या हाती जायला लावू नका. होय होय महाराज, काय तरी करा, पण हा दुसरा सोडवा. काळजी करू नका. चला असे गाभाऱ्यासमोर उभे राहा. पाहिलं नामदेव महाराज, तुम्हीच पहा बरं, गाभाऱ्यात होती ना. अहो शास्त्री बुवा, विठ्ठलाच्या या पवित्र मंदिरात आपण असे कसे बोलतात? आपण मला तर ते करकटेवर ठेवलेले तुळशी हा गळा घातलेले विटेवर उभे सुंदर ध्यान, ती नयनमोहक मूर्ती मला डोळ्यात साठवून ठेवावीशी वाटते. आणि आपण तर म्हणता आपल्याला मूर्ती दिसत नाही. नामदेव महाराज, उभा गोबाटा होईल बघा. अहो खरंच सांगतो, आम्हालाही या विठ्ठल गाभाऱ्यात विठ्ठल मूर्तीचे दर्शन होत नाही. होय महाराज, महाराज आम्ही खोटं कशा काही बोलला? होय महाराज, आम्हाला बी नाही दिसला पांडुरंग. मला बी नाही दिसला विठ्ठल. मी सांगतो तुम्हाला, ही त्या सावत्याचीच करणी आहे. कोण हा सावत्या? आहे धरणगावचा अडाणी माणूस, वारीला कधी येत नाही आणि लोकांना काही माहिती सांगत असतो. वारीला जाऊ नका, पांडुरंग इथंच आहे. या मळ्यात शेतकऱ्यांच्या करतात, कास्तकऱ्यांच्या कातात. का जाता तुम्ही वारीला? या जरा देव आपला आहे, वगैरे वगैरे. त्याचंही काही खोटं नाही म्हणा. देव सर्वत्र आहे आणि वारीला न येणे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न. त्याच्या तशा म्हणण्याचा इथं पांडुरंग न दिसण्याचा काय संबंध? उगा त्याला दोष देऊ नका. आपण शांत राहा. मी करतो पांडुरंगाला विनंती. होय लय उपकार होतील बघा तुमचे. पांडुरंगा देवा, ही अरणगावची तुझी भक्त मंडळी दरवर्षी मोठ्या आशेने आपल्या वारीला दर्शनासाठी आली आहे. अजाणतेपणी झालेली काही चूक असेल तर त्यांच्या अपुरा पोटात घालून क्षमा करा. आणि भक्त वत्सला, अनाथनाथा असे त्यांना निराश करू नकोस.
हे काय देवा, तू माझ्यावरही रुसलास? देवा, माझ्या हातून अशी चूक तरी काय घडली की तुझे दर्शन या नेत्रचक्षूंना दुर्लभ व्हावे? विठ्ठला, विठ्ठला, का असा रागवलास माझ्यावर? माझा अपराध तरी काय? विठ्ठला, पांडुरंगा, तू जोवर मला दर्शन देत नाहीस तोवर मी कुठेही जाणार नाही. नामदेव महाराज, असे तुमच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव का म्हणू? काय म्हणलं तरी काय? त्या देवा, काय सांगावे तुम्हाला? ही अरणगावची सारी वारकरी मंडळी, त्यांना विठ्ठल दर्शन घडले नाही म्हणून मी विठ्ठलाकडे साकडे घालायला आलो, तर गाभाऱ्यातून मूर्तीच गायब. काय विठू माऊली गाभाऱ्यात नाही? पहा पहा बरे, तुम्हीच पहा आणि खात्री करा. खरंच की विठू राया गाभाऱ्यात नाही, परंतु नामदेव महाराज ते तुम्हाला तर सांगून गेले असतील ना? नाही देवा, आज विठ्ठल माझ्यावरही नाराज झाले आणि न सांगता कुठेतरी निघून गेले. अरणगावचे लोक पापी आहे. या वर्गाने मंदिरात प्रवेश केला आणि तिच्या मूर्ती अदृश्य झाली. हो हो, पापी आहे. वाचवा मला. रामदेव महाराज, आता आमचं कसं होईल? लोक मारतील आम्हाला. महाराज, आता या लोकांचं काय होईल? शांत राहा, शांत राहा. अशी गडबड करू नका. मंदिराचे पवित्र राखा. शांततेचा भंग करू नका. देवा, आता हो काय करायचे? ज्ञानदेव महाराज, आपण शांत राहा. विठू राया कुठेही गेलेले नाही. ते इथेच कुठेतरी असतील. इथे कसं शक्य आहे? हो, इथे. मग आम्हाला ते दिसत कसे नाही? दिसतील, अवश्य दिसतील. नामदेव महाराज, हे बघा, तुळशीचा सुगंध परिमळ तुम्हाला जाणवतो. हा तुळशीचा परिमळ ज्या दिशेने येत आहे त्याच दिशेला पांडुरंग गेला असेल याची मला खात्री आहे. ते तेव्हा या तुळशीचा परिमळाचा मागोमागे विठ्ठलाचा शोध घेत जाऊ. चला. अगं वेडे, फुलांचा सुगंध कधी डोळ्याला दिसतो का? तो जाणवतो नाकाला. तसंच देवाचा आहे. अदृश्य स्वरूपात देव सर्वत्र आहे. किती समजू पाणी अंग बघा कसं तापानं फणफणतोय. काल परवापासून सांगता का?
ये काशीबाई ये. काय म्हणते नागेची तब्येत? कशी असणार तब्येत बरी? कालपासून 4 गाळ पोटात घेईल तव ना. अंग बघा कसं तापानं फटफटत आहे. पोटात अन्नाचा कळ देखील नाही. कोणीनं फारच मनावर लावून घेतलं या. आता कुठून आणायचं तिच्या मळ्याच्या धुणं? येईल पोरे येईल. अगं थोडं खाऊन तरी घे. अशी उपाशी राहून कसं होईल? आणि मळ्याचं धनी तुझ्यावर आधार नाही का? उपाशी राहिली म्हणून. देवा पांडुरंगा, आता कशी समजूत काढायची या पोरीची? विठ्ठला, या माझ्या लेकीला तुझी भेट कशी रे घडून आली? विठ्ठला, माझ्या भक्तीचा मळा असा आजच आपला का रे? माझी तुझ्यावरील भक्ती कुठे कमी पडली का?
सावताबा, पांडुरंग आपली परीक्षा तर पाहत नसेल ना? काशीबा, कदाचित तसंही असेल. काशीबा, मी आजवर पंढरपूरला गेलो नाही हे खरं आहे, म्हणून का माझी भक्ती खोटी आहे असं तर नाही ना? सावताबा, अरे कोण म्हणतो तुझी भक्ती खोटी? हा पांडुरंगाची ओळख तूच तर आम्हाला पटवून दिलीस. तर मी आजवर पांडुरंगाची निस्सीम भक्ती केली असेल, त्या पुण्याईने माझ्या लेकीला त्याने दर्शन का देऊ नये? माझ्या पोरीचे हाल मला पाहावे नाही, का बरं तू तिला दर्शन देत नाही? माझ्या पोरीचे प्राण पणाला लावून माझे सत्व तर काल नाही असला पांडुरंगा. देवा, माझ्याशी तुझं वैर आहे का रे? विठ्ठला, तू चराचरात आहेस असे मी मानतो. इतकी विनवणी करूनही तू जर येत नसेल तर मग तू गेलास तरी कुठे? इथे तिथे या त्रिभुवनात कुठेही नसलास तरी या सावत्याच्या हृदयात तू नक्की आहेस. आणि काय करता सावताबा, हवेच्या नगात उडला आहे. थांब सावताबा. कोण? माझा पांडुरंग, माझा पांडुरंग. दादी पोरी, उघडून बोलावा. कोण आले मग जा भेटाया. नाही बाळा, बघ तू, बघ, बघ. अगं बघ तुझ्या बाळाचं ध्वनी. मग मला मळा दाखवशील ना? देवा, पांडुरंग, तुझ्या वाटेकडे डोळं लावून होती बघा. काल परवापासनं एकही पोटात अन्नाचा कण घेतला नाही की पाण्याचं थेंब नाही. म्हणून तर मला धावत यावं लागलं. नाही, आता माझ्या हाताने घास घे.
विठ्ठला विठ्ठला, माझी लाज राखलीस, तुझी कृपा झाली. खरं विठ्ठलाच्या भेटीसाठी पोरीनं डोळ्यात प्राण आणले होते, मी तर पार घाबरले होते. सावकाबा, तुमची पुण्याई तो म्हणून साक्षात विठ्ठल तुमच्या दारी आले. आपण नाजीला विठ्ठलाच्या गोष्टी सांगून विठ्ठलाच्या भेटीचे एडच लावलं जणू. असलं मुलगा वेगळं हे कधीच नाही पाहिलं बघा बहिणी. स्वतः मला मुंबईला जागा दे, माझ्या मागे जोर लागले, मला लुटायला पाहताय. काय हे देवा, तुमच्या मागे आणि चोर? होय सावता, मी खरंच सांगतो, मी तर आहे हे कोणालाही सांगू नको. काय हे विठ्ठला, तू माझी परीक्षाच पाहत नाहीस ना? तू सर्व व्यापी, तू सर्व साक्षी, तू सर्व स्पर्शी, तुला मी कुठे लपवणार? सागराला काय थोडंच उंजळीत लपवता? सावता, अरे तू गप्प का?
तुझ्याकडे आलो, पण तुझ्याकडे मला लपायला देखील जागा नसेल तर मग मी हात आलो. थांबा थांबा देवा, थांबा देवा. तुझी जागा तर सदैव माझ्या हृदयात आहे. तुला लपवण्यासाठी माझ्या हृदयाशिवाय अन्य जागा तरी कुठली? देवा देवा. सावताबा, अरे सावताबा. सावता बाबा, ते बघा ज्ञानदेव महाराज, नामदेव महाराज आणि वारकरी मंडळी इकडेच येत आहेत. नामदेव आणि ज्ञानदेव महाराज पंढरपूरला आमच्या गावी नक्कीच काहीतरी पांडुरंगाची लीला असेल. सावता बाबा, आपण ना हो, या मंडळी. पांडुरंग पांडुरंग. सावता बाबा, मी नामदेव आणि हे ज्ञानदेव. नामदेव महाराज, ज्ञानदेव महाराज, मी धन्य झालो. आपल्यासारख्या थोरांची चरणधूर आमच्या दारी जळली. सावता, आम्ही पांडुरंगाच्या शोधात आहोत. पांडुरंगाच्या शोधात? मी समजलो नाही. सावता बाबा, हो, विठ्ठलाला तुमच्या मळ्यातून तुमच्या घरात शिरताना पाहिले आम्ही. सांगा, कुठं बरं आहे विठ्ठल? विठ्ठल, ज्ञानदेवा, नामदेवा, अहो विठ्ठल सर्वत्र आहे. माझ्या घरात, माझ्या मळ्यात सर्वत्र विठ्ठलाचाच वास आहे. सावता बाबा, विठ्ठल सर्वत्र आहे हे खरं आहे. ही आमची श्रद्धा झाली, परंतु ह्या सर्वांना दिसतो का? ह्या सर्वांना त्याचे दर्शन व्हावे म्हणून तुला विचारतो आम्ही. सांग, कुठं बरं आहे विठ्ठल? ज्ञानदेवा, तुळशीचा गंध तर इथूनच येत आहे. म्हणजे विठ्ठल इथं असावा हे नक्की. नामदेव महाराज, तुमचे आकेला विठ्ठल धावतो, तुमचे देव ऐकतो, तेव्हा आता तुम्ही राहायचा विठ्ठलाला. तुळशीचा सुगंध तर इथूनच येत आहे. म्हणजे इथंच विठ्ठल असावा हे नक्की. देवा, आमच्याशी का असा लपाछपीचा खेळ मांडला आहे? सावताबा, अहो विठ्ठलाच्या भेटीसाठी आम्ही सारे आतुर झालो आहोत. तेव्हा काही करा आणि आमची विठ्ठलाशी भेट घालून द्या. ज्ञानदेवा, नामदेवा, अहो भाव तोच आहे देवा. भाव तिथे देवा. मी पामराने काय सांगायचं? नेमका कुठे आहे देव? देव तर सर्वत्र आहे. हे त्रिभुवन देव व्यापलं आहे. आणि मात्र तो पाहायला दृष्टी लागते, हे मात्र खरं. म्हणजे आम्ही सारे दृष्टीने पाहिलं ज्ञानदेवा, कसा याचा डांबीपणा तो. हा हा, खोटारडा आहे सावत्या. अरे मेरा चावलंच फाडलं पाहिजे. थांबा, शांत व्हा. सावतोबा, देव तुमच्या घरात शिरताना मी माझ्या डोळ्याने पाहिले. हो, त्यांचा मागे आम्ही इथवर आलो. ज्ञानदेवा, आता हो काय करायचे? मी खोटं बोलणार नाही. पांडुरंगाची क्षमा मागून सांगतो. तुम्ही सांगता ते खरं आहे. खरं सांगायचं तर देवाचा वास माझ्या हृदयात आहे. वा रे, काय पण याचा कांगावा म्हणे देव याचा हृदय नाही. अरे सावतोबा, मी काय म्हणतो, सर्वांना दिष्टी ठेवायची सांगून टाक की तसं खरं खरं. मी खरं तेच बोलतो. खोटं बोलून मला कोणता देव साधायचा आहे? खरं खरं देव माझ्या हृदयात आहे. अच्छा, मग आता काढ की त्यांना बाहेर आणि दाखव काय तुझा प्रामाणिकपणा. हा हा, फोन ते काही आणि काढ बाहेर व्यवस्थित. नाहीतर आम्ही खोडू की एका भावात कसं. शांत व्हा. अशी गैरभाषा बोलून कुणाचा उपमर्द करू नका. सावतोबा, मला माहीत आहे देव
खरोखरच तुमच्या हृदयात आहे. सावतोबा, काय आहे हा नेमका प्रकार? नामदेव महाराज, हे सारं आपल्या लक्षात. देवा, पांडुरंगा, तुझी लीला आता काय? तू कोणती परीक्षा पाहतोय? काय सांगू या सज्जनाला? आता अधिक काळ असा अंत पाहू नको. देवा, तू तुझा हट्ट सोडायला तयार नसशील तर देवा माझा नाविलाज आहे. देवा, पांडुरंगा, ज्ञानदेव, नामदेव ही सारी भक्त मंडळी धन्य तुझी पांडुरंगा आणि धन्य तो सावतोबा. आम्ही विठ्ठलाचे एवढे निश्चित नव्हतं, परंतु आज तुझी भक्ती खोट ठरली. नव्हता बाबा, तू कधी पंढरपूरला गेला नाही तरी तुझे आखेला विठ्ठल धावला. तुमची भक्ती श्रेष्ठ आहे हे तू आज सिद्ध करून दाखवतो. विठ्ठला, या नाम्यावर तू इतका बरा का नाराज झाला की तू मला सोडून इथवर आलास? नामदेवा, अरे वेड्या, अरे भक्ती करावी तर ती सावतासारखी. भक्तीचा मुळा त्याने खऱ्या अर्थाने मिळवला. सारा विश्वास त्याचा संचार आहे, वास आहे. हा या सावत्याचा विश्वास त्याने सार्थ करून दाखविला. अरे, मला मूर्तीत बंदिस्त करून ठेवण्यापेक्षा हृदयात जागा द्या. या शास्त्रीसारखे केवळ मला मंदिरातच पाहू नका. या चराचरात राहण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या सावट्याने मला हिरवगार मिळेल या निसर्गात पाहिला तसा. देवा, खरोखरच तुझी बघा अगद आहे. आम्हा साऱ्यांच्या डोळ्यात पण अंजन करते. या सावत्याच्या नावावर सावत्यासारख्या भल्या माणसाला हे करूया. हो देवा, खोटा दांभिकपणा विरून या सावत्याचा सतत द्वेष केला. आमची चूक आम्हाला कळून क्षमा असावी देवा, क्षमा असावी. चुकलो पांडुरंगा, चुकलो. देवा, खरोखरच चुकलो मी. माझ्यासारखा विठ्ठलाचा अन्य भक्त नाही हा माझा गर्व अहंकार दूर झाला. माझे नेत्र पटल उघडले. त्या दांभिक भक्ताला विठ्ठल दर्शन घडावे म्हणून मी तो खुळा हट्ट धरला. त्यामुळे मला तुझी बुद्धी दिसेनाशी झाली. परंतु आज या सावत्यामुळे माझा विठ्ठल मला भेटला. धन्य देवा, धन्य. अपराध पोटात घालून क्षमा करा. तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात बंदिस्त केले तर ते मला नेहमीच आवडेल. बरं, तुम्हा